जय गुरु माऊली. विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज अधिक मास विशेष पारंपरिक खुसखुशीत पुरणाचे धोंडे रेसिपी करणार आहे. लेक आणि जावयाला आपल्याकडे अधिक महिन्यामध्ये लक्ष्मीनारायणाचा जोडा समजून जावयाला वाण देण्यासाठी अनारसे आणि पुरणाचे धोंडे करतात. 3 वर्षातून एकदाच अधिक महिन्यामध्ये ही रेसिपी करतात. वरून खुसखुशीत आतून मऊ लुसलुशीत धोंडे करण्यासाठी 2 वाटी कणिक घेत आहे. गाळून घ्यायची. यामध्ये चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं. या चमच्याने 2 चमचे गरम तेलाचे मोहन टाकल्यामुळे खुसखुशीत होतात. मिक्स करायचं. तेल गरम आहे त्यामुळे चमच्याने मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मोहन पिठाला एकसारखं लावून घ्यायचं आहे. हाताने पिठाला असं तेल लावून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळून घ्यायची. पोळीसाठी भिजवितो तशी न भिजविता पुरीसाठी भिजवतो तशी भिजवायची. अशी घट्टसर भिजवायची. कणिक 10 मिनिट मुरू द्यायची आहे. यावर झाकण ठेवायचं. पुरण मी आधीच शिजवून घेतलं आहे. पुरणाची रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे. पुरणाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. 10 मिनिटानंतर कणिक छान मुरली आहे. थोडी मळून घ्यायची. एखादा मिनिट मळायची. याच्या छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या आहेत. धोंडे छोटे छोटेच करायचे आहे. अशा 5-6 लाट्या करून घेतल्या. त्यातली एक लाटी घेऊन हाताने अशी पारी करायची. मोदक करण्यासाठी जशी पारी करून घेतो तशी करायची. खूप जाड खूप पातळ करायची नाही. यामध्ये पुरणाचा गोळा ठेवून मोदक करतो तसा तयार करायचा. याचा मोदक बनवायचा. असा बंद करून घ्यायचा. ही जास्तीची लाटी काढून घ्यायची. व्यवस्थित बंद करून घ्यायचं. तळताना पुरण बाहेर यायला नको. हलक्या हाताने असा दाब देऊन गोल आकार द्यायचा. असं व्यवस्थित बंद करून घ्यायचं. आपल्याला जमेल त्या आकाराचे करायचे. पारी जास्त जाड करायची नाही. पटकन तयार होतात. तळण्यासाठी तेल गरम करून घेतलं. खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही. कणकेची गोळी हळूहळू वर येत आहे. तेल मध्यम गरम आहे. तेलामध्ये एक एक हळूवार सोडायचे. मी तळलेले धोंडे करत आहे. वाफवून घेतले तरी चालेल. याच पद्धतीने धोंडे बनवायचे आणि ते वाफवून घ्यायचे. एका भांड्यात पाणी घेऊन त्यावर चाळणी ठेवायची. चाळणीमध्ये धोंडे ठेवून वाफवून घ्यायचे. अशा सोपे रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. रेसिपी लाईक करा. असा एकसारखा रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. गरम तेलाचे मोहन टाकल्यामुळे छान खुसखुशीत होतात. धोंडे असे करा. नाहीतर अशी लाटी लाटून घ्यायची. 2 लाट्या लाटायच्या. यावर पुरणाचा गोळा ठेवायचा. यावर दुसरी पारी ठेवायची. ही छोटी वाटी घेऊन असा आकार द्यायचा. बाजूची लाटी काढून घ्यायची. याच्या कडा व्यवस्थित बंद करायच्या. तळताना यातील पुरण बाहेर निघायला नको. व्यवस्थित बंद करायच्या. मीडियम टू लो फ्लेमवर छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. जावयाला वाण देण्यासाठी या महिन्यात जेवढा मान अनारशाला आहे तेवढाच मान पुरणाच्या धोंड्याला पण आहे. मस्त हे पुरणाचे खुसखुशीत गव्हाच्या पिठाचे धोंडे तयार आहे. रंगही छान आला आहे. या अधिक मासात पुरणाचे धोंडे नक्की करून बघा. याचा देवाला नैवेद्य दाखवायचा. गाईला नैवेद्य द्यायचा. पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन.